राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभरातील सकाळच्या ठळक व झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आली आहे, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा। पीक विम्यातून भरपाई जाहीर, 1219 कोटी रुपये मिळण्यास सुरुवात। मागील खरीप हंगामामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतीपिकांच्या नुकसान भरपाईसाठी पहिल्या टप्प्यात 30 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आला आहे। यासाठी पात्र झालेल्या जिल्हे आणि मंजूर करण्यात आलेला निधी तुम्ही या ठिकाणी बघू शकता। बियाणे कीटकनाशकावर कायदे लवकरच संसदेमध्ये येणार, मंत्री शिवराजसिंह चौहान यांची कृषी परिषदेमध्ये माहिती, ज्याद्वारे 6 सूत्री धोरणावर देण्यात येणार भर। शेतकऱ्यांना खरीपूर्व खत दरवाढीचा फटका, प्रतिबॅग 125 ते 300 रुपयांनी वाढ। उत्पादन खर्चात वाढ झाल्याने लिंकिंग ही सक्ती, वर्षभरामध्ये ही तिसऱ्यांदा वाढ आहे, त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली। कापसाची चमक वाढली, मात्र शेतकऱ्यांच्या घरात अंधारच। आता शेतकऱ्यांकडील असणारा कापूस स्टॉक संपला आहे आणि मार्केटमध्ये कापसाची भाववाढ झाली। व्यापारी होत आहे मालामाल आणि शेतकऱ्यांचे होत आहे बेहाल। भाजीपाल्यांचे दर कोसळले, उत्पादक शेतकरी हवालदिल। अनेक जिल्ह्यांमध्ये भाजीपाल्यांच्या मोठ्या प्रमाणावर आवक झाल्याने दरात मोठी घट झाली आहे। आजचे असणारे भाजीपाल्यांचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। वर्षभर केळीच्या दरात सुधारणा, अन्य राज्यातील केळी आवकेमध्ये झाली मोठी घट, निर्यातही सुरू। आखातामध्ये इराण वगळता अन्य भागात केळींची निर्यात मागील 10 ते 12 दिवसामध्ये सुरू झाली आहे। वेळेआधी एल निनोची चाहूल, यंदाच्या मान्सूनवर अनिश्चिततेचे सावट आहे। प्रशांत महासागरातील पाण्याच्या तापमानामध्ये सतत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे। त्यानुसार मे ते जुलै या 3 महिन्यांमध्ये एल निनोची शक्यता आहे। भारत दुप्पट दराने युरिया आयात करणार, युद्धाची झळ। वाढीव दराने विक्रमी 25 लाख टन आयातीसाठी करार, ज्यामुळे पुढील नवीन खरीप हंगामामध्ये युरियाचे दर दुप्पट होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। विम्यापोटी 15.86 कोटी भरले, मात्र भरपाईसाठी 1.09 कोटी मंजूर। संकेतस्थळावर एकाच महसूल मंडळाचा उल्लेख, यादीत नाव नसल्याने अनेक शेतकऱ्यांमध्ये संताप। वाशिम जिल्ह्यातील अपडेट। बीटी कापूस बियाण्यांचे दर राहणार जैसे थे, उद्योगांच्या दरवाढीच्या मागणीला केंद्र सरकारचा नकार, त्यामुळे मिळणार शेतकऱ्यांना दिलासा। केंद्र सरकारद्वारे यावर्षी कापूस बियाणे दर जुनेच राहणार असून मात्र रासायनिक खतांच्या दरामध्ये झपाट्याने वाढ होणार आहे। 1 मे रोजी देशव्यापी संपाची तयारी, अनेक कामगार केंद्र सरकारला घेराव घालणार। देशातील विविध कंपन्यातील कामगारांनी आपल्या विविध मागणीसाठी आंदोलन करणार आहे। दर मिळत नसल्याने मोसंबी उत्पादक शेतकरी संकटात, जीवापाड जपलेल्या बागावर चालवली कुऱ्हाड। मोसंबीला केवळ 1000 ते 1500 रुपये एवढाच भाव मिळत आहे। सूक्ष्म सिंचन योजनेतून अनुदानाची गळती, संच तपासणीसाठी राज्यभर मोहीम जारी। बोगस पद्धतीने आधारे अनुदान वाटप होत असल्याचा संशय। फळ निर्यात 10 पट वाढण्याचा अंदाज, निर्यात मूल्य 9 लाख कोटीवर जाण्याची शक्यता। भारताचे फळ निर्यात मूल्य भविष्यामध्ये 9,56,500 कोटी रुपयापर्यंत होण्याची शक्यता। सावधान, 50 अंशावर जाणार तापमान, तळपत्या सूर्याचा कहर। राज्यातील अनेक शहरांमध्ये तापमानामध्ये मोठी वाढ झाल्याने पुढील मे महिन्यामध्ये तापमान आणखीन वाढ होण्याची शक्यता व्यक्त होत आहे। कापसाला 8,500 रुपयांचा दर, या दरवाढीचा फायदा फक्त व्यापाऱ्यांनाच होत असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान। तसेच शेतकऱ्यांना कापूस साठवणूक करण्यासाठी अनेक अडचणी येत असतात। सोयाबीनला पहिल्यांदाच उंचाकी 5,550 रुपयांचा दर, बाजारामध्ये सोयाबीनची आवक कमी झाल्याने दरात मोठी वाढ झाली आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये सोयाबीनचे दर हमीभावापेक्षा जास्त आहे। राज्यात उष्णता व पावसाचाही अलर्ट, विदर्भ तापला, दुहेरी तडाखा। 18 जिल्ह्यांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे। तसेच राज्यातील अनेक 23 जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता वर्तविण्यात येत आहे। पाण्यात रस्त्याची रखडलेली कामे मार्गी लावा, शेतकऱ्यांना शेतात जाणे येणे करण्यासाठी मुख्यमंत्री बळीराजा शेत पाण्यात रस्ते योजना लागू करण्यात येत आहे।
कच्च्या तेलाचे टँकर भारतात दाखल, जहाजामध्ये अंदाजे 20 लाख बॅरल कच्चे तेल. 7 वर्षाचा वनवास संपला, आता राज्यामध्ये LPG व CNG गॅसचा तुटवडा भासणार नाही. यंदा देशात पर्जन्यमान 92% राहण्याचा अंदाज, हवामानशास्त्रज्ञ विभागाचा अंदाज. एल निनोची शक्यता वाढली, ऑगस्टनंतर परिणाम दिसणार. शांतता चर्चा होईपर्यंत अमेरिकेने युद्धविराम वाढविला, होर्मुझची नाकाबंदी कायम. नाकाबंदी उठवल्याशिवाय चर्चा नाही, इराणही ठाम. एल निनोचे संकट मर्यादित राहणार, शेतीचे नुकसान होणार नसल्याचा सरकारचा दावा. त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये असे सांगण्यात येत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणाऱ्या सोयाबीनचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार घट झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कापसाचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. मराठी भाषा न शिकणाऱ्यांच्या शाळांची मान्यता रद्द करणार, शिक्षण उपसंचालक व शिक्षणाधिकाऱ्यांचे पथक करणार तपासणी. राज्यात आता मराठी शाळेमध्ये मराठी शिकवणे अनिवार्य करण्यात आले आहे. औषधांनाही महागाईचा फटका, कॅन्सर अँटीबायोटिक्स 20% महागणार. पश्चिम आशियातील युद्धस्थितीमुळे औषधांच्या दरामध्ये वाढ होणार आहे. एसटी महामंडळाची 10% भाडेवाढ, तिकीटवर 2 रुपये अतिरिक्त शुल्क. ही दरवाढ 15 एप्रिल ते 15 जून या दरम्यान लागू राहणार. बारदाना टंचाईमुळे हरभरा खरेदी झाली ठप्प, हरभरा खरेदीला मुदतवाढ देण्याची शेतकऱ्यांची होत आहे मागणी. देशाच्या आयात निर्यातीला फटका, मार्ग विस्कळीत, जागतिक व्यापार मार्ग बाधित झाल्याचा परिणाम. व्यापाऱ्यांची चांदी, बळीराजा मात्र उपासी. कापूस विक्री केल्यानंतर कापसाच्या भावामध्ये झाली वाढ, कमी दरात विक्री केल्याने शेतकऱ्यांना बसला आर्थिक फटका. सध्या अनेक बाजारपेठेमध्ये कापसाला 8,500 रुपये प्रति क्विंटलचा भाव मिळत आहे. ऐन हंगामाच्या तोंडावर खत संकटाचे सावट, होर्मुझ नाकेबंदीमुळे रसायनांचा पुरवठा झाला ठप्प. तसेच पुढील खरीप हंगामाबाबत अशाच प्रकारच्या शेतकऱ्यांच्या झटपट व ठळक बातम्या पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला लगेच सबस्क्राईब करा. धन्यवाद.